सतीश आलाय गोलंदाजीसाठी. कालच्या दिवसात देखील फार चांगली गोलंदाजी केली होती सतीशने. एक्स्ट्रा लॉट मधील ही टीम, दोन्ही टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. उंबरनेवाडी आणि पोसरी यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकलाय, फलंदाजी स्वीकारल्या. सांघिक कोट्यातील पहिला यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. त्रिफला उद्ध्वस्त, फलंदाज होईल बाद. वामनच्या पारीचा अंत येतोय. ठोक डीजे. सरार गोलंदाजी पाहायला मिळते सतीश या गोलंदाजाकडून. 2 चेंडू निर्धाव आलेत. पहिल्या चेंडूवरती वामनला बाद केला, ज्या वामनने मात्र दुसऱ्या दिवसात प्रेक्षकांना प्रभावित केला होता, ज्याच्या बॅटमधून चौकार षटकारांची आताशबाजी पाहायला मिळाली होती. तो फलंदाज मात्र पहिल्या चेंडूवरती बाद झाला. घाई केली आणि त्याचा फटका मात्र टीमला नक्कीच लागेल. एक धाव वेगाने पूर्ण केले गेले. एका धावेने मात्र श्रीगणेशा झाल्या धावांचा. एक धाव फलकावरती आले. गोलंदाजाचा विचार केला खऱ्या अर्थानं सतीश आलाय. फार चांगली गोलंदाजी आणि अचूक टप्पा या गोलंदाजाकडे पाहायला मिळतोय. वेग तेवढाच चांगला आहे, मात्र टप्पा देखील तेवढाच महत्वाचा असतो आणि ती गोलंदाजी फार चांगली. यावेळेस बॅटची लिडिंग एज, फलंदाज होईल बॅक टू बॅक, मात्र बाद. ठोक डीजे. थँक्यू सो मच. 4 चेंडूचा खेळ संपला. एक धाव फलकावरती आले. गोलंदाज सतीशने काय गोलंदाजी केल्या, फार चांगली गोलंदाजी. सलामीची जोड केलं, मात्र डगआउट मध्ये परतवल्या या गोलंदाजांना. वामनला पहिल्या चेंडूवरती बाद केला. चौथ्या चेंडूवरती जनार्दन बाद झालाय. सुनील आणि आकाश अशी जोडखेल मैदानामध्ये पाहतोय. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील, मात्र अपील पेटावून लावले पंचांनी. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 5 चेंडूचा खेळ संपला. एक धाव खर्ची करतोय गोलंदाज सतीश मंगाल. फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले गेलेत. एक धाव खर्ची केले या गोलंदाजानं. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फलंदाज चेंडूला अडवला गेलाय. धावची संधी, फलंदाज होईल बाद. एक धाव फलकावरती आले.
गोलंदाजी करत असताना पोसरी संघाच्या गोलंदाजाने आतापर्यंत मात्र फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. प्रेक्षक देखील हळूहळू या ठिकाणी वाढत चालल्यात. यावेळेस पंचांकडे स्वेरची दाद मागतोय फलंदाज, तर पंचांनी दाद फेटाळल्या. यस, या ठिकाणी टेक्निकल पंच, तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली गेली स्वेर चेंडूसाठी. फेर डिलिव्हरी निर्धाव चेंडूची सांगता झाले माननीय श्री कमलेशेठ पारधी, गुरु ग्रामपंचायत बोरगावचे उपसरपंच या साहेबांचं या ठिकाणी मात्र शुभ आगमन झालंय. सामन्यांचा ते देखील या ठिकाणी आनंद घेतात. त्यांचं देखील मी सोंडाई माता चषकामध्ये सहर्ष स्वागत करतोय. यावेळेस पायचीत पकडण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, पंचांनी मात्र अपील फेटाळून लावले. लेग बाय स्वरूपात एक धाव या ठिकाणी जोडली गेली. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचल्या 2 या धावसंख्येवरती. 2 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडू निर्धावाला, दुसऱ्या चेंडूवरती आले सिंगल. गोलंदाज शुभम आलाय गोलंदाजीसाठी. कालच्या दिवसात शुभमने देखील चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी केल्या. आजच्या दिवसात देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते शुभम या गोलंदाजाकडून. 2 चेंडू हाताळलेत, 1 धाव खर्ची करतोय गोलंदाज. यावेळेस थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क चांगला झाला नाहीये, मात्र 2 धावा रोखू शकला नाहीये. 2 धावेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचले 4 या धावसंख्येवरती. 4 वरती जाऊन पोहोचलाय उंबरनेवाडी संघ. वामन स्वस्त्यात बाद झाला. जर वामन आतापर्यंत मैदानात असता तर नक्कीच चौकार षटकारांची आताशबाजी पाहायला मिळाली असते. वामनने मात्र निराश केलं आपल्या टीमला. यावेळेस स्लोवर डिलिव्हरी फसवला जातोय फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. गोलंदाज शुभम शिद, चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले त्या गोलंदाजाने, त्यामध्ये 2 चेंडू निर्धाव फेकलेत आणि 2 चेंडूवरती 3 धावा खर्च केल्यात. 4 धावा धाव फलकावरती आल्या. 4 चेंडूचा खेळ संपला. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. अंधेधुंद फटकेबाजी यावेळेस पाहायला मिळते उंबरनेवाडी संघाच्या फलंदाजाकडून. 4 धावा धावफलकावरती आल्यात. दुसरं षटक आणि शेवटचं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज शुभमने चांगली गोलंदाजी केल्या. पहिल्या षटकात धाव खर्ची केल्या सतीशने 1 आणि दुसरं षटक हाताळताना शुभम आलाय. 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पुन्हा एकदा स्लोवर डिलिव्हरी, त्रिफला उद्ध्वस्त होतोय फलंदाज, होईल बाद. धावफलक जाऊन पोहोचलाय 4 वरती. येणारे 12 चेंडू आणि 5 धाबींची आवश्यकता असेल विजयासाठी पोसरी संघाला. ताडवडी नितीन आणि निंबारवाडी संजय, दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस विन साठी यायचंय. ताडवडी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय. निंबारवाडी संघाचा संघनायक, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नाणेफेकीसाठी यायचंय. ताडवाडी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झाल्यात नाणेफेकीसाठी. इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी नाणेफेकी होणे गरजेचे आहे. या देखील दक्षता घ्यायची, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. ताडपडी संघाचा संघनायक आणि निंबारवाडी संघाचा संघनायक, दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉस मध्ये यायचं. लगेचच नाणेफेकी केली जाईल. 5 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. गोलंदाजी करावी लागेल उंबरनेवाडी संघाला.
सलामीची जोडी विशाल आणि सतीश अशी जोडखल मैदानामध्ये. हॅलो हॅलो. तर मी विनंती करतो माननीय श्री कमलेशेठ पारदे ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव उपसरपंच यांनी की आपल्या हस्ते ना या दोन टीम मध्ये नाणेफेकीचा कौल करायचा आहे. निंबारवाडी आणि ताळवाडी यांच्यामध्ये पहिला सामना रंगला जाईल. 5 धावेंची आवश्यकता या ठिकाणी पोसरी संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतो विशाल आणि सतीश अशी जोडखल मैदानामध्ये आहे. सांघिक कोट्यातील पहिला वैयक्तिक पहिलं शतक हाताळण्यासाठी वामन आलाय. संघाचा संघनायक मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. 12 चेंडू 5 धावेंची आवश्यकता विजयासाठी. सलामीची जोडखल विशाल आणि सतीश अशी जोडखल. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकला जातोय. वामन या गोलंदाजाकडून पहिला चेंडू निर्धाव बोलाय. 5 धावेंची आवश्यकता. सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न दिसतोय विशाल या फलंदाजाचा. बॅट मात्र बॅटचा स्पेस खुला करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. यावेळेस फटका चांगला आहे. सामना या ठिकाणी संपलाय. मात्र विजय होतोय. पोसरी संघ क्वालिफाय झालाय आणि एका ट्रॉफीचा मानकरी मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. पोसरी टीम